स्वभाव असा ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस जन्मभर विसरला नाही पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा पहिली गोष्ट जी त्याच्या मनावर छाप पाडते ती म्हणजे आपला चेहरा, आपली देहबोली आणि आपला वावर. पण हे सगळं बाहेरून असतं. खरी छाप मात्र आपल्या स्वभावातून उमटते. आपण कसं बोलतो, कसं ऐकतो आणि कसं प्रतिसाद देतो हे त्या क्षणी दुसऱ्या व्यक्तीला जाणवतं. उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्या समस्या सांगायला सुरुवात केली आणि आपण मध्येच मोबाईलमध्ये बघायला लागलो तर त्याला कळून जातं की आपल्याला खरंच त्याचं ऐकायचं नाही. पण आपण मनापासून डोळ्याला डोळा लावून शांतपणे ऐकलं तर त्याला जाणवतं की हा माणूस वेगळा आहे आणि तो अनुभव त्याच्या आठवणीत कायम राहतो. कधीकधी एक साधं वाक्य, एक साधं स्मित हास्य एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतं. तू हे करू शकशील, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, काळजी करू नकोस, तू एकटा नाहीस, अशी 2-4 शब्दांची वाक्य एखाद्याच्या आयुष्यात आत्मविश्वासाची ज्योत पेटवतात. आपल्याला कधीच कळत नाही की आपलं एक साधं वाक्य दुसऱ्याच्या आयुष्यात किती मोठं स्थान मिळवेल. त्यामुळे बोलताना नेहमी शब्दांचा विचारपूर्वक वापर करावा. कारण आपल्या शब्दांमुळे दुसऱ्याचा दिवस उजळू शकतो किंवा काळोखात जाऊ शकतो. आपला स्वभाव म्हणजे आपली खरी ओळख आहे. कपडे बदलता येतात, घर बदलता येतं, पद बदलता येतं, पण स्वभाव लपवता येत नाही. आणि म्हणूनच लोक आपल्याला आपल्या स्वभावानेच ओळखतात. एखादा माणूस कितीही श्रीमंत असला तरी जर त्याचा स्वभाव खालचा असेल, लोक त्याच्याशी जास्त काळ राहायला तयार नसतात. उलट एखाद्याजवळ काहीही नसतं पण स्वभाव गोड असेल तर लोक त्याच्या भेटीला पुन्हा पुन्हा उत्सुक असतात. लोकांना भेटताना आपण कोणती भावना देतो हेच आपल्याला लक्षात ठेवण्याजोगं बनवतं. जर आपण नेहमीच तक्रार करणारे, नकारात्मक बोलणारे, इतरांची निंदा करणारे असलो तर लोक आपल्याला भेटून थकतात. पण जर आपण नेहमी उत्साही, सकारात्मक, मदत करणारे आणि प्रामाणिक असलो तर लोक आपल्याला विसरू शकत नाही. प्रत्येक भेटीत आपण दुसऱ्याला ऊर्जा देतो का की ऊर्जा काढून घेतो हेच ठरवतं की आपण त्याच्या आठवणीत किती काळ राहणार. कधी लोकांना वाटतं की मोठं नाव कमवायला, प्रसिद्ध व्हायला मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. पण खरं पाहिलं तर आपला स्वभावच सगळ्यात मोठं नाव देतो. उदाहरणार्थ, एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना किती शिकवतो यापेक्षा तो विद्यार्थ्यांशी कसा वागतो हे विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. एखादा डॉक्टर औषध किती चांगली देतो यापेक्षा तो रुग्णाशी किती आपुलकीने बोलतो हे रुग्ण कधीच विसरत नाही. एखादा मित्र किती भेटवस्तू देतो यापेक्षा तो संकटाच्या काळात किती खंबीरपणे सोबत उभा राहतो हे मित्र कायम लक्षात ठेवतो. स्वभाव घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मपरीक्षण. दररोज स्वतःला विचारायला हवं की आज मी कोणाला आनंद दिला, आज माझ्या वागण्यामुळे कोणाला त्रास झाला का, आज माझ्या शब्दांनी कोणाला जखम झाली का की प्रेरणा मिळाली. आपण हे प्रश्न स्वतःला विचारले तर हळूहळू आपला स्वभाव असा घडतो की आपल्याला भेटलेला माणूस आपल्याला विसरत नाही. आपण जेव्हा दुसऱ्याशी प्रेमाने बोलतो, आदराने वागतो तेव्हा तो माणूस स्वतःला महत्त्वाचं वाटायला लागतो. आणि जो माणूस आपल्यामुळे महत्त्वाचा वाटतो तो आपल्याला विसरू शकत नाही. उलट आपण जर दुसऱ्याला लहान दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याची चूक शोधली, त्याला कमी लेखलं तर तो आपल्याला विसरतो नाही तर त्याच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक ठसा उमटतो. म्हणूनच नेहमी असा स्वभाव ठेवावा की लोक आपल्याला प्रेमाने आठवतील, नफरतेने नाही. जगातली खरी शिदोरी म्हणजे चांगला स्वभाव. पैसा, कीर्ती, सत्ता हे सगळं नाशवंत आहे, पण स्वभाव हा अमर आहे. म्हणूनच अनेकदा आपण पाहतो की काही लोक मरण पावले तरी त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या माणुसकीमुळे, त्यांच्या आपुलकीमुळे लोक त्यांना विसरू शकत नाही. आपल्या गावात, समाजात, परिवारात असे अनेक लोक असतात ज्यांना लोक ते फार चांगले होते म्हणून आठवतात. याचं कारण त्यांची संपत्ती नाही तर त्यांचा स्वभाव असतो. स्वभावातली खरी ताकद म्हणजे माणुसकी. दुसऱ्याला मदत करणं, त्याला आधार देणं, त्याचं दुःख आपलं मानणं ही खरी स्वभावाची ओळख आहे. आजच्या यांत्रिक युगात माणुसकी कमी होत चालली आहे, पण ज्यांच्यात अजूनही माणुसकी जिवंत आहे ते लोक सर्वांच्या हृदयात घर करतात. म्हणूनच आपल्याला जर विसरला जाऊ नये असं वाटत असेल तर आपल्या स्वभावात माणुसकी जिवंत ठेवायला हवी. आपण स्वतःला विचारायला हवं की मी कोणाला भेटलो की त्याच्या चेहऱ्यावरून हसू येतं की तणाव. जर आपल्याला पाहून लोक आनंदी होतात, त्यांना ऊर्जा मिळते तर आपला स्वभाव योग्य दिशेने आहे. पण जर लोक आपल्यापासून दूर राहू लागले, आपल्याशी बोलणं टाळू लागले
तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. माणसाचं आयुष्य किती लांब आहे, किती थोर आहे हे कोणी ठरवत नाही, पण त्याने आयुष्यात कोणता ठसा उमटवला हे मात्र त्याचा स्वभाव ठरवतो. आपण सगळेच या जगात थोड्या वेळासाठी आलो आहोत, पण त्या थोड्या वेळात आपण जर दुसऱ्यांच्या मनात गोडवा पेरला, प्रेरणा दिली, त्यांच्या आयुष्याला दिशा दिली, तर आपलं नाव कित्येक पिढ्यांपर्यंत लक्षात राहतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं, स्वभाव अमर असतो. आपल्या आयुष्यात आपण हजारो लोकांना भेटतो. काही आपल्याला नातेवाईक म्हणून भेटतात, काही मित्र म्हणून, काही सहकारी म्हणून, तर काही अनोळखी म्हणून. पण या सगळ्यांमध्ये काही जण असे असतात की ते फक्त क्षणभर भेटले तरी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. का? कारण त्यांच्या स्वभावाने आपल्याला स्पर्श केलेला असतो. एखादा माणूस थोड्या वेळात इतकी सकारात्मक ऊर्जा देतो की आपण तो अनुभव विसरू शकत नाही. उदाहरणार्थ, प्रवास करताना बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये आपल्याला कधी एखादा प्रवासी भेटतो. आपण त्याच्याशी फक्त 2 शब्द बोलतो, पण त्याच्या शब्दातली आपुलकी, त्याच्या नजरेतला प्रामाणिकपणा किंवा त्याच्या साध्या वागण्यातला आदर हे सगळं आपल्याला कायम आठवतं. जणू काही तो आपल्या आयुष्यात फार वेळ नव्हता, पण त्याने सोडलेला ठसा कायमस्वरूपी झाला. हा स्वभावाचा परिणाम असतो. आपण स्वतःच्या वागण्यात आणि बोलण्यात अशी जादू ठेवली पाहिजे की लोक आपल्याला भेटल्यावर त्यांचा विश्वास उजळून जाईल. एखाद्या व्यक्तीने आपल्याला भेटून जर आनंद, समाधान किंवा प्रेरणा घेतली तर त्याने आपल्याला कधीच विसरणार नाही. खरं तर लोक विसरतात की तुमचं नाव, तुमचं पद, तुमचं वैभव, पण ते विसरत नाही ते म्हणजे तुम्ही त्यांना कसं वाटवलं. जर तुम्ही त्यांना भेटून त्यांचा आत्मविश्वास वाढवला, त्यांना हसवलं, त्यांना त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, तर ते अनुभव त्यांच्या मनावर कायम राहतात. आणि हा अनुभव म्हणजेच दुसऱ्या स्वभावाचं खरं सौंदर्य आहे. स्वभाव घडवणं म्हणजे स्वतःच्या मनाचा शिस्तबद्ध वापर करणं. आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणं, नकारात्मकतेला थारा दिला नाही, इतरांबद्दल मत्सर केला नाही, तर आपला स्वभाव आपोआप गोड होत जातो. चांगला स्वभाव म्हणजे दुसऱ्यांना खाली न खेचता त्यांना उचलून धरणं. चांगला स्वभाव म्हणजे दुसऱ्यांच्या चुका उगाच टोकून न बोलता त्यांना योग्य मार्ग दाखवणं. चांगला स्वभाव म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदात मनापासून सहभागी होणं आणि त्यांच्या दुःखात सोबत उभं राहणं. कधी कधी आपण लोकांना आपली हुशारी दाखवण्यासाठी, आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी बोलतो, पण खरं सांगायचं तर लोकांना हे आठवत नाही. लोकांना आठवतं ते म्हणजे आपण त्यांना कसा आधार दिला, त्यांचं मन कसं जपलं. म्हणूनच स्वभाव नेहमी नम्र ठेवावा. नम्रता हीच ती ताकद आहे जी क्षणभर भेटलेला माणूसही विसरू शकत नाही. स्वभाव हा फक्त दुसऱ्यांसाठी नसतो, तो आपल्या स्वतःसाठी असतो. आपण जर रागीट, तुच्छतादर्शक, कठोर स्वभावाचा असलो तर आपण स्वतःलाच दुःख देतो. पण आपण जर शांत, सकारात्मक, प्रेमळ स्वभावाचा असलो तर आपलं मनही आनंदी राहतं आणि आनंदी मनाचं प्रतिबिंब नेहमीच इतरांवर दिसतं. अनेकदा लोकांना वाटतं की मला लोकांनी लक्षात ठेवावं, म्हणजे मी काहीतरी मोठं काम केलं पाहिजे, एखादं ऐतिहासिक कार्य केलं पाहिजे. पण ते चुकीचं आहे, कारण मोठं काम सगळ्यांना जमेलच असं नाही, पण मोठा स्वभाव ठेवणं मात्र सगळ्यांना शक्य आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, छोटं काम करत असाल, पण जर तुमच्या स्वभावात प्रामाणिकपणा, आपुलकी आणि मदत करण्याची वृत्ती असेल तर लोक तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाहीत. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.